प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, अलीकडच्या काळात विशेष करून 2014च्या नंतर भारताचे राजकारण हे अतिशय खालच्या दर्जाचे घाणेरडे राजकारण बनलेले आहे. आणि फक्त घाणेरडे राजकारण बनले नसून तर खूनशी राजकारण बनलेले आहे. 2014च्या आधी राजकारणात मतभेद नव्हते असं भाग नाही. मतभेद होते, पराकोटीचे मतभेद होते, परंतु मनभेद नव्हते. माणूस माणसाला माणसाच्या नजरेतूनच बघायचा, माणूस माणसाला माणूस म्हणूनच बघायचा. परंतु 2014च्या नंतर हे संपूर्ण चित्र बदललं आणि प्रत्येक माणूस माणसाला माणसाच्या नजरेतून न बघता, माणसाला माणूस म्हणून न बघता तो त्याला जातीच्या नजरेनं पाहू लागला, तो त्याला धर्माच्या नजरेनं पाहू लागला. हा त्या धर्माचा आहे, हा त्या जातीचा आहे, अशा संकुचित नजरेनं तो पाहू लागला आणि तो खुनशी बनू लागला. राजकारण हे खुनशी लोकांचं राजकारण झालं की काय असंच वाटू लागलेलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, महात्म्यांची भूमी, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा, वैचारिक वारसा सांगणारी ही भूमी. आज या भूमीमध्ये काय पिकायला लागलेलं आहे. अतिशय चीड आणणाऱ्या गोष्टी वारंवार रोजच्या रोज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या डोळ्यासमोर घडत आहे आणि आपण निमूटपणे सगळं पाहत आहे, निमूटपणे पाहत आहे. कारण आपल्या हातामध्ये काही नाही. ज्याची सत्ता तो पारधी. तुम्ही आम्ही सर्वसामान्य व्यक्ती काही करू शकत नाही, काही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. संपूर्ण अधोगतीला हा महाराष्ट्र नेलेला आहे. शिवराळ भाषा, अहो तो सत्ताधाऱ्यांचा आमदार असो की मंत्री असो, खुशाल गुंडगिरीची भाषा वापरत आहे. सत्ताधारी पक्षाचा कोणी टिनपाट नगरसेवक जरी असला गल्लीबोळातला, तरी तो सुद्धा गुंडांची भाषा वापरतो, राजरोसपणे हातपाय तोडण्याची भाषा करतोय. पण त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. परंतु तुम्ही आम्ही मात्र तोंडातून ब्र शब्द जरी काढला तरी मात्र आपल्याला जेलमध्ये डांबल्या जाते, तुरुंगात आपल्याला टाकल्या जाते. आता तो संजय दिना पाटील नावाचा कोणी एक खासदार, तो ठाकरे गटाचा होता, तिथून तो फुटला आणि शिंदे गटात गेला. ठीक आहे, कोणी कुठे जायचं तो त्यांचा प्रश्न आहे, तो राजकीय मुद्दा आहे, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, कोणी कुठं जावं. परंतु या संजय दिना पाटीलने जे काही वक्तव्य केलेली आहे ती अत्यंत गंभीर अशी वक्तव्य आहे. हा माणूस कळत न कळत का होईना सत्य बोलून गेला. टीव्ही वाल्यांचे जे बोंब समोर दिसले बाईट देताना, हा माणूस भावनेच्या भरात म्हणा किंवा आणखीन कोणत्या शौर्य मर्दुमकी दाखवण्याच्या भरात म्हणा, हा माणूस नको ते वाक्य बोलून गेला किंवा सत्य बोलून गेला. आम्हाला हात लावण्यास सोडा, आमच्याकडे वाकड्या नजरेने जरी पाहिलं तरी त्याला मी स्मशानात पाठवेल. ही वक्तव्य या संजय पाटलांनी केले. इतकंच बोलून हा माणूस थांबला नाही, तर याने त्यांच्या वडिलांच्या काळातलं एक उदाहरण दिलं. ते म्हणाले की माझ्या वडिलांच्या काळात देखील असा प्रसंग आला होता. आमच्यावरती हल्ला करायला जे आले त्यातल्या 5 लोकांना आम्ही मारून टाकलं. अतिशय गंभीर विधान आहे. ते 5 लोक मारून टाकले ते कोण होते, त्यांची नावं काय, कोणाला मारून टाकलंय, कोणाची हत्या केली. आणि एवढं करूनही ह्या लोकांना, संजय दिना पाटलाला काही कारवाई त्यांच्यावरती करण्यात आली होती का नव्हती. आणि नसेल करण्यात आली तर आता हे वक्तव्याच्या आधारे त्यांना अटक होईल का. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नाक्यावरती ही चर्चा सुरू आहे. संजय दिना पाटलाला अटक होईल का. दिवसा ढवळ्या या माणसानं इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर जाहीरपणे कबुली दिलेली आहे की आम्ही 5 जणांची मारून टाकले, हत्या केली. गंभीर विधान आहे. सत्ताधारी पक्षात असलं म्हणून त्यांना गुन्हे माफ आहेत का. विरोधी पक्षात असलं तो सत्तेच्या विरोधात काही बोलला की त्याला तुम्ही जेलमध्ये डांबता. परंतु इथं सत्ताधारी पक्षाचे लोक थेट गुंडगिरीची भाषा करतायत,
मारून टाकायच्या धमक्या देत आहेत, मारून टाकलंय आम्ही असंही जाहीरपणे सांगतात, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई होईल का? महाराष्ट्र वाट बघतोय, वाट लावून ठेवली महाराष्ट्राची, संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावून ठेवली. परंतु या महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीचा आंबेडकरवादी अजूनही जिवंत आहे. आणि जोपर्यंत या देशामध्ये आंबेडकरवादी जिवंत आहे तोपर्यंत आम्ही या देशाला या नफरतखोरांपासून कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू देणार नाही. या नफरतखोरांचा आम्ही वेळेवर बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. नफरतखोर कोणी असो, कोणत्याही जाती धर्माचा राहो, कोणत्याही पक्षाचा राहो, आम्हाला काही घेणं देणं नाही. नफरतखोर हा नफरतखोर असतो. त्याच्या विरुद्धची लढाई आंबेडकरवादी म्हणून आम्ही तीव्रतेनं लढू, एवढं मात्र निश्चित. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.